नमस्कार मंडळी. आज आपण उडदाच्या डाळीचे वडे बनवणार आहोत. एकदम क्रिस्पी, मस्त खायला आणि करायलाही सोपे. तुम्ही सुद्धा आवडीने खाल. आपण अख्ख्या उडदाच्या डाळीचे करणार आहोत. काही मिक्स नाही, कुठली मिक्स डाळ नाही, काहीच नाही, काहीच नाही. पण अगदी मस्त लागतील. पावसाळा स्पेशल आहेत आणि आपण जसे करतोय ना घरी तशाच पद्धतीचे खुसखुशीत होतील आणि चवदार पण होतील. अगदी वेगळ्या पद्धतीने केलेले आहे. तर ते कसे करायचे पण बघणार आहोत इथे. त्यासाठी मी चांगले अर्धा किलो उडद डाळ घेतलेली आहे. ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. 2-3 पाण्याने धुवून घ्यायची आहे. जोपर्यंत त्याचं पाणी घाण निघत नाही तोपर्यंत धुवून घ्यायची आहे. नंतर काय करायची, भरपूर असं पाणी टाकून आपल्याला भिजत घालायचे आहे 4 ते 5 तास. मिनिमम आपल्याला 4 ते 5 तास तरी त्याला भिजू द्यावं लागेल. तेव्हा ते खुसखुशीत आणि मस्त नरम वडे येतील. तर ही डाळ भिजू घातलेली आहे आपण आणि नंतर आपण 4 ते 5 तास झाल्यानंतर चेक करतोय डाळ कशी भिजलेली आहे. ती अगदी मस्त झाली. त्यातलं पाणी आपल्याला पूर्ण काढून चाळणीमध्ये स्टोअर करायची आहे आणि थोडंसं त्याला झिरपायला पण ठेवायचं, म्हणजे त्यामध्ये पाणी नाही ठेवायचं आपल्याला. तर डाळ ही आपण चाळणीमध्ये ठेवलेली आहे. नंतर आपल्याला याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे, जी आपल्याला म्हणजे मसाला लागेल तो. त्यासाठी 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतल्या, 20 ते 25 लसूण पाकळ्या घेतल्या, 1 चमचा जिरं घेतलं आहे, कोथिंबीर घेतला आहे थोडासा आणि याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. तर वाटण करून घेतलं आहे, तुम्ही इथे बघू शकता. मस्त असं आपलं वाटण झालं आहे. थोडंसं जाडसर, एकदम बारीक नाही करायचं, थोडंसं जाडसर करायचं आहे. आणि आपली जी डाळ आहे ती पाणी अगदी झिरपून झालं आहे. तुम्हाला जर वाटलं थोडी जास्त ओली आहे तर कपड्यावरती सुकू घालून तुम्ही याला वाटण करून घेऊ शकता. तर ज्या आपण हिरव्या मिरचीचं वाटण करून घेतलं आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला डाळ वाटून घ्यायची आहे. तर जाडसर अशी आपली डाळ वाटून घ्यायची आहे. एकदम आपल्याला बारीक नाही करून घ्यायची, थोडीशी जाडसर अशी आपण त्याला वाटून घेणार आहोत. तर एका मोठ्या ताटामध्ये आपल्याला ती काढून घ्यायची आहे. म्हणजे काय होईल, आपल्याला पीठ एकसारखं मिक्स करण्यासाठी थोडं मोठंच भांडं लागेल, कारण आपण डाळ ऑलरेडी अर्धा किलो भिजू घातलेली आहे. त्यामुळे काय होतं, डाळ भिजल्यानंतर भरपूर होते आणि त्याचं सारण पण भरपूर होतं आहे. तर इथे अशा प्रकारे आपण आबडधोबड जाडसर अशी डाळ वाटून घेतलेली आहे. थोडीशी जाडच आहे, तशा पद्धतीची वाटून घ्यायची आहे. त्यामध्ये घालायचं आहे चांगलं आपल्याला 2 ते 3 चमचे लाल मिरची पावडर घालायची आहे आणि चांगले 1 वाटी, अख्खी 1 किंवा 1.5 वाटी आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे. नंतर घालायची त्यामध्ये हिरव्या मिरच्याची आपण जे पेस्ट करून घेतली ती. नंतर घालायची त्यामध्ये हळद आणि भरपूर असा कोथिंबीर घालायचा आहे. कोथिंबीर झाल्यानंतर आबडधोबड चिरून घेतलेली पालकाची भाजी घालायची. आबडधोबड का घ्यायची आहे ते पण सांगते मी तुम्हाला. आपण ज्यावेळेस पीठ मळून घेतो ना, त्यामुळे ते बारीक होती ती पालकाची भाजी. तर शक्यतो जाडसर पानं जर टाकले तर जास्त बारीक नाही होणार आहे. तर पालक भाजी मिक्स करून घेतल्यानंतर कांदा घातला यामध्ये. कांदा पण आपल्याला चांगला लांबट आकाराचा चिरून घ्यायचा आहे. जितका लांबट आकाराचा चिरून घेतला जाईल तितके वडे तुमचे छान आणि दिसायला पण छान होतील आणि खायला पण छान लागतील. बारीक केला तरी चालेल, पण दिसायला जर थोडेसे वेगळे हवे असतील तर थोडासा लांबट असा कांदा चिरून घ्यायचा आहे. तर हलक्या हलक्या हाताने मस्त कांदा मिक्स करून घेते. तुम्ही म्हणाल मीठ नाही घातलं आहे, तर मीठ नाही घालायचं आहे आपल्याला सध्या. तर मी सांगणार आहे तुम्हाला कधी घालायचं आहे. तर आता हे आपलं पीठ मळून झालं आहे, तर जास्त एकसारखं मळून नाही घ्यायचं, हे असंच बाजूला ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण कढीची तयारी करणार आहोत. आपलं तर पीठ मळून झालं आहे, कढी करायची आहे. 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्यात, थोडासा कोथिंबीर घेतला आहे मी, लसण पाकळ्या घेतल्यात 5 ते 6, अर्धा चमचा जिरं घ्यायचं आहे, हळद घ्यायची अर्धा चमचा. हे आपल्याला जाडसर असं वाटण करून घ्यायचं आहे. तर थोडंसं कढीपत्त्याची पानेसुद्धा घातली मी. कढीपत्त्याची पाने टाकायची राहिली होती. पाणी टाकून याचं वाटण करून घेतलं आहे आपण. वाटण करून घेतल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला करायची आहे पुढची तयारी. तर पुढच्या तयारीसाठी काय करायचं आहे, मोठं भांडं घ्यायचं आहे आपल्याला एक. त्या मोठ्या भांड्यामध्ये दही घ्यायचं आहे आपल्याला. जास्त आंबट नाही आहे, त्यामुळे चांगलं मी वाट्याने जर म्हटलं तर 2 वाट्या दही घेतलेलं आहे. 2 वाट्या दही घेतल्यानंतर त्यामध्ये घ्यायचं आहे आपल्याला अर्धी वाटी हरभरा डाळीचं पीठ घ्यायचं आहे. हरभरा डाळीचं पीठ घेतल्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी टाकून याला मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला याची पेस्ट म्हटलं तरी चालेल, एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे आपलं मिक्स झालं आहे. नंतर यामध्ये काय करायचं, आपण जे हिरव्या मिरच्याचं वाटण करून घेतलं होतं कढीसाठी ते घालायचं आहे. तर त्याच भांड्यामध्ये एकसारखं मिक्स करून घेतलं की म्हणजे फोडणीला तुम्हाला सोपं जाईल. म्हणून काय करायचं, त्यामध्ये पाणी आणि जे वाटण करून घेतलं ते पूर्ण घालून घ्यायचं आहे आणि हाताने मिक्स करून घ्यायचं चमच्याच्या साहाय्याने. हे मिक्स करून घेतल्यानंतर आपलं फोडणी देण्यासाठी आपलं कढी रेडी आहे. त्यासाठी मी पॅनमध्ये घातलं आहे तूप किंवा तेल घालू शकता तुम्ही. तर तेल घातलं आहे मी अर्धा चमचा जिरं घालायचं आहे, अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी आणि जिरं तडतडलं छान की लगेचच त्यामध्ये आपल्याला घालायचे कढीपत्त्याची पाने.
तर व्यवस्थित तडतडलं आहे. त्यामध्ये आपण घालतो आहे चांगली कढीपत्त्याची पाने, नंतर थोडासा कोथिंबीर घालायचा आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे हा तडका कढीला व्यवस्थित बसला पाहिजे. तर वरतून घालायची आपली कढी आणि कढी घातल्यानंतर आकाराने घालायचे त्यामध्ये पाणी. तर अर्धा ग्लास परत पाणी घातलं आहे मी आणि व्यवस्थित आपल्याला कढीच्या आकाराने पातळ या क्वांटिटीनुसार पाणी घालायचं आहे आणि उकळी आली की गॅस बंद करायचा आहे. तर याला जोपर्यंत खळखळून उकळी येत नाही तोपर्यंत उकळी येऊ द्यायची आहे. चवीनुसार त्यामध्ये मीठ घातलं आहे मी. मीठ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता कढीला छान उकळी येऊ द्यायची आहे आता आपल्याला. एकदम नाही पण मस्त खळखळून उकळी आली की ही कढी आपली रेडी झालेली आहे. तर मस्त उकळी आली आणि कढी आपली रेडी झालेली आहे. तर आता ठेवतो आहे आपण बाजूला, त्याच्यावरती झाकण ठेवून बाजूला ठेवलं आहे. नंतर एका कढईमध्ये घालायचं आहे तेल, म्हणजे वडे तळण्यासाठी, कारण ऑलरेडी आपलं पीठ मळलेलं आहे. तर मळलेलं पीठ मी तुम्हाला सांगितलं तर मीठ का घातलं नाही, मीठ आता सांगते मी तुम्हाला. तुम्हाला जसे जसे वडे तळायचे असतील तसं तसं तुम्ही तेव्हा त्या पिठामध्ये मीठ घालायचं आणि वडे तळून घ्यायचे. पाणी सुटल्यामुळे वड्याचं पीठ पातळ होतं आहे, त्यामुळे जसं जसं लागेल आपल्याला पीठ तसं तसं मीठ घालायचं आणि लगेचच वडे तळून घ्यायचे, म्हणजे तुमचे वडे काय होतील, चांगले खरपूस पण होतील आणि नरम पण होणार नाही. जसे आपल्याला पाहिजे तशा पद्धतीचे होतील ते. म्हणून मीठ हे ऐन वेळेवर घालायचं आहे. तर थोडंसं पीठ बाजूला घेऊन मी त्यामध्ये मीठ घातलं आहे आणि आपल्याला आकाराच्या म्हणजे वड्याच्या आकाराने जे पीठ लागेल ते घ्यायचं आहे, म्हणजे थापण्यासाठी. तर येथे मी काय केलं आहे, मस्त भरपूर कांदा घातला आहे आणि वड्याचे जे बॉल आहेत ते गोल गोल करून घेतलेत. आपल्याला जितके वडे करून घ्यायचे असतील तितके. तर एक पाटावर पोळ्या लाटण्याच्या पाटावरती एक कापड घ्यायचं आहे, त्याला थोडंसं खाली पाणी लावायचं आहे आणि हाताच्या सहाय्याने थापून आपल्याला हे वडे गोल आकार करून मधोमध त्याला छिद्र पाडून आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर मस्त खरपूस होतील हे वडे. तुम्ही ट्राय करून बघा. मस्त तेलामध्ये, तेलाचं टेम्परेचर आपल्याला एकदम हाय पण नको आहे आणि एकदम कमी पण नको, मीडियम ठेवायचं आहे, म्हणजे वडेसुद्धा तुमचे तेल पेणार नाहीत. नाहीतर काय होईल, एकदम कमी जर ठेवलं तर तेल पेतील आणि एकदम हाय तेल तपून घेतलं म्हणजे जास्त कडक करून घेतलं तर वडे आतपर्यंत तळणार नाही. त्यामुळे काय करायचं, वडे तळताना मीडियम आपलं तेलाचं टेम्परेचर असलं पाहिजे. त्या टेम्परेचरमध्ये आपल्याला वडा सोडायचा आहे आणि ब्राऊन होईपर्यंत चांगला तळून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता रंग पण छान आणि ब्राऊन पण तळून झाला आहे. तसंच आपण दुसरासुद्धा मी तुम्हाला तळून दाखवते आहे. तो पण आपल्याला उलटसुलट करून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूने तळण्यासाठी एकसारखं आपल्याला त्याला उलटसुलट करून घ्यायचं आहे आणि सोबत मिरच्या पण टाकायच्या आहेत तेलामध्ये. छान चव येईल त्याला आणि खरपूस पण होईल, म्हणजे तुमचा वडा खरपूस ब्राऊन झाला की तुम्हाला खायला पण छान लागेल. तर मिरच्या अगोदर काढून घ्यायच्या आणि वडे मस्त तळून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता रंग त्याचा खूप छान आणि चव पण विचारूच नका, मस्त झालेली आहे. तर तिसरा वडासुद्धा आपण अशाच प्रकारे पूर्ण वडे तळून घेतो आहे आणि तळून घेतल्यानंतर आपले वडे आपल्याला खायला रेडी झालेले आहेत. मस्त आपले वडे तळून झाले. तर इथे तुम्ही बघू शकता रंग, चव आणि चव तर विचारूच नका, खरंच खूप छान झालेली आहे. तुम्हाला अजून पालेभाज्या ॲड करायच्या असतील तर तुम्ही या वड्यामध्ये करू शकता, पण मला पालकाची भाजीच आवडते उडदाच्या डाळीच्या वड्यामध्ये, तर थोडीशी आपण पालकाची भाजी आणि कोथिंबीर घातलेलं आहे. तर हे वडे बघल्या क्षणीच खावेसे वाटणारे आहेत. तर तुम्ही एकदा ट्राय करून बघा. डाळ भिजू घाला, 1 वाटीभर का होईना भिजू घाला आणि वडे ट्राय करून बघा. सगळेजण पोटभर आवडीने खातील, मस्त लागतात ते. वरण भात जर केला ना तुम्ही, वरण भात केला किंवा कढी केली, कढी भात जरी केला तरी हे वडे तुम्ही ट्राय करून बघा. उडदाच्या डाळीचे वडे मस्त लागतात, करायलाही सोपे आहे. तर त्यासोबत मस्त गरमागरम घट्ट अशी कढी वाढवून घ्यायची आहे, म्हणजे वड्यासोबत खायला रेडी झालेली आहे. तुम्ही यासोबत भात पण करू शकता. तर अगदी सोपे आणि झटपट होणारी वड्याची रेसिपी आहे ही. तर नक्कीच ट्राय करा तुम्ही, तुम्हालाही आवडतील अशा पद्धतीने आपण केलेली आहेत. जर तुम्हाला ही माझी वड्याची रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.